राजा दुर्जय शिकारीसाठी अरण्यात हिंडत होता. 2-3 दिवस होऊन गेले होते तरी शिकार मिळाली नव्हती. आज तर दैवाने त्याची आणि सैन्यांची ताटातूट केली होती. दोघांची चुकामुक झाल्याने तो एकटाच भटकत होता. मृगयेशिवाय परत फिरणे शक्य नव्हते. तो थकला, शरीराने आणि मनानेही. कुठे जलाशय असेल तर पाणी प्यावे, थोडी विश्रांती घ्यावी आणि पुन्हा मृगयेचा शोध घ्यावा असा विचार करीतच तो त्या अरण्यात फिरत होता. फिरता फिरता नुपुराचा मंजूळ आवाज त्याच्या कानी आला. तो थोडा थबकला. लक्ष देऊन त्याने ऐकले. पुन्हा तोच आवाज आला. दुसऱ्या क्षणी एक सुरेल तान कानावर आली. या अशा अरण्यात स्त्रीचा आवाज? राजाला आश्चर्य वाटले. त्याने त्या आवाजाचा वेध घेतला आणि तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. थोड्याच वेळात त्याला एक विस्तीर्ण जलाशय दिसला. भोवतालच्या उंच उंच वृक्षराजींनी त्याला वेढले होते, त्यामुळे त्याला बंदिस्तपणा आला होता. त्याचबरोबर त्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले होते. निळाशार आकाशाचे त्यात प्रतिबिंब पडलेले होते. ती निळाई त्या पाण्याने आपल्यात सामावून घेतली होती. शेकडो पांढरी कमळे विकसित झाल्याने त्या पार्श्वभूमीवर ती उठून दिसत होती. तलावाच्या काठी परागांचा पाकळ्यांचा गालिचा घातला होता. पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने वातावरण भारावून गेले होते. त्या अथांग जलराशीकडे पाहून राजा प्रसन्न झाला. त्याचे मन सुखावले. त्याचा श्रमपरिहार झाला. तो आणखी पुढे गेला आणि त्याचे पाय धरणीलाच खिळले. समोरच्या दृश्याकडे तो डोळे विस्फारून पाहू लागला. समोर एक अत्यंत लावण्यवती युवती एका शिलाखंडावर बसली होती. मोकळ्या आवाजात गात होती. त्या तालावर आपले हातपाय हलवत होती. त्याचबरोबर नुपुरांचा आवाज झंकारत होती. ते अप्रतिम लावण्य सुरेल आवाज ऐकून राजा मोहित झाला, मंत्रमुग्ध झाला. त्याचे पाय नकळत त्या दिशेने जाऊ लागले. तो जवळ गेला, अगदी जवळ. तिला चाहू लागले. गाणं थांबलं. तिने वर पाहिलं तर तिने पाहतच राहिली अनिमिष नेत्रांनी. राजाची ती भव्य शरीरयष्टी, पिळदार शरीर, जणू मूर्तिमंत पराक्रम तिच्यासमोर उभा होता. आणि लावण्य, प्रति कामदेवच. सौंदर्य आणि पराक्रम याचा एवढा विलक्षण संगम तिनेही पूर्वी कधी पाहिला नव्हता. त्याच्याकडे पाहतानाच तिच्या लक्षात आलं, राजा टक लावून पाहतो आहे. तिची नजर खाली झुकली. तिने मृदू आवाजात विचारलं, आपण इथे? मी राजा दुर्जय मृगयेसाठी या अरण्यात आलो होतो. मिळाली मृगया? अजून नाही. पण काय? त्या युवतीने राजाकडे एक स्नेहार्द कटाक्ष टाकला. त्याकडे पाहत तो म्हणाला, या ठिकाणी आलो आणि माझीच मृगया झाली. आपली मृगया? ती युवती हसली, मुक्त हसली. राजाच्या मनात चांदणं पसरलं. क्षणभर राजा गप्प झाला. मग त्याने विचारले, हे देवी, माझा परिचय विचारलास, पण तुझा परिचय? तू कोण आहेस? इथे या अरण्यात कशासाठी आलीस? राजा, मी उर्वशी आहे. मला निसर्ग सान्निध्याची आवड आहे. हे शांत एकांत ठिकाण मला फार आवडतं. अनेक वेळा मी इथे येते, मनसोक्त राहते. थोडा विचार करून ती म्हणाली, आपल्याला आवडलं हे ठिकाण? आवडलं. खरंच रम्य स्थान आहे. इथला एकांतही मनाला भुलवणारा आहे. क्षणभर विचार करून राजा पुढे म्हणाला, देवी, एक गोष्ट विचारली तर? विचारा ना. तिने राजाकडे पुन्हा एकदम नेत्र कटाक्ष टाकला. आपल्याबरोबर या रम्य ठिकाणी काही काळ घालवला आला असता तर? खरं म्हणजे आपण नित्यच आपल्या सहवासात आलात तर? उर्वशीचे नेत्र झुकले. ती भारावल्यासारखी उठली. राजाजवळ जाऊन त्याचा हात हाती घेऊन म्हणाली, महाराज, आपण माझ्या मनातलं बोललात. या रम्यस्थळी आपला सहवास मिळाला तर माझं भाग्य थोर, असं मी मानेन. उर्वशीची संमती मिळताच त्या क्षणी तो उर्वशीसह राहू लागला. तिच्या सहवासात तो सारं विसरला. त्याला त्याच्या राज्याचे भान राहिले नाही. पतिव्रता पत्नीची आठवण आली नाही. दिवस उगवत होते आणि मावळत होते. वद्य पक्षातल्या रात्री सरून शुद्ध पक्षातल्या येत होत्या. खरं पाहिलं तर तिच्या सहवासात प्रेमाचं चांदणं राजावर सततच बरसत होतं. वद्य पक्षातही ऋतूही बदलत होते, पण दोघांनाही त्याचे भान नव्हते. आणि एक दिवस मात्र त्याला सारं आठवलं. राज्य, प्रियपत्नी, आणखीही खूपसं. तो अस्वस्थ झाला. त्याला घरची ओढ लागली. तो उर्वशीला म्हणाला, प्रिये, तुझ्या संगतीत काळ कसा गेला हे समजलं नाही. मी राज्य वगैरे सारं विसरलो होतो. पण असं करणं योग्य नव्हे. मला राज्य कर्तव्य केली पाहिजेत. महाराज, माझंही असंच झालंय. मी अजून अतृप्त आहे. आपण इथंच राहा. मला सोडून जाऊ नका. नको उर्वशी, मला आग्रह करू नकोस. मला जाऊ दे. फार तर मी राज्याची व्यवस्था लावून परत येतो, अगदी लवकर. आणि नाही आलात तर? आपल्या पत्नीने विरोध केला तर? मला बाई भीती वाटते. आपण जाऊच नका.